खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा, दादा भुसेंकडून मानहानीचा खटला मागे. राऊतांनी भुसेंवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा केला होता आरोप. फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. धनंजय देशमुख यांचा मोठा दावा. पुढची सुनावणी 6 मार्चला होईल. भिवंडी न्यायालयातली राहुल गांधींची सुनावणी संपली. राहुल गांधींचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ. आम्हाला लवकरच न्याय मिळेल, राहुल गांधींच्या वकिलांनी व्यक्त केला विश्वास. भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. मुलुंड टोल नाक्याजवळ भाजपा कार्यकर्ते आक्रमक. अजित पवारांच्या अपघाताला VSR कंपनी जबाबदार. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार पुन्हा बरसले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद रिक्त. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारसीनुसार निर्णय. अचानक सुरक्षा काढल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उतरला. रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग. भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार एकत्र गोव्यात. उमेदवारांचे तटकरे धैर्यशील पाटलांसोबतचे फोटो व्हायरल. दुसऱ्यांचा पक्ष मोठं करणं सोडा, कार्यकर्त्यांना मोठं करा. संतोष धुरींचा राज ठाकरेंवर निशाण. नागपुरात 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे व्हॉट्सअॅपवर पेपर लीक. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा वाद विकोपाला. महिलांमध्ये तुंबळ हाणामारी. एका महिलेचे कपडे फाडले. ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. बुलढाण्यातल्या चिखली गावातली घटना. वर्ध्याच्या विश्रामगृहातला भोंगळ कारभार. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा वाद विकोपाला. महिलांमध्ये तुंबळ हाणामारी. एका महिलेचे कपडे फाडले. ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. बुलढाण्यातल्या चिखला गावातली घटना. वर्ध्याच्या विश्रामगृहातील भोंगळ कारभार उघड. विश्रामगृहात लावलेले अग्निशमन सिलेंडर एक्सपायर. गेल्या 10 वर्षांपूर्वी लावलेले सिलेंडर आजही जैसे थे. संभाजीनगरमध्ये जन्मदात्या आईनंच केली 21 वर्षीय मुलीची हत्या. प्रेम प्रकरणातून दुसऱ्या लग्नाचा हट्ट केल्यानं संपवलं. मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षानं नेत असताना प्रकार उघडला. सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अंगावरच्या चटक्यांच्या वणामुळे प्रकार उघड. वाळूज तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीतली संतापजनक घटना. पुण्यातली गुन्हेगारी थांबणार कधी? गुलटेकडी परिसरात गोळीबारीची घटना. 2 गटातल्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. शिमग्याला कोकणात आता बोटीनं जाता येणार. 1 मार्चपासून M2M फेरी सुरू होणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं टँकर चालकाचा मृत्यू. वाशिमच्या मारेगाव तालुक्यातल्या मेडशी इथली घटना. प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. लग्नासाठी आता आई वडिलांची परवानगी आवश्यक. गुजरात सरकारचा विवाह नोंदणी नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव. कर्नाटकात मेडिकलच्या विद्यार्थ्याची प्रोफेसरला मारहाण. परीक्षा हॉलमध्ये फोनवरून कॉपी करताना पकडल्यानं मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही चित्रित. व्हिडिओ व्हायरल. व्हॉट्सअॅपनं 20 फेब्रुवारीपासून नवे फीचर. ग्रुप मेसेज हिस्ट्री नावाचं अत्यंत उपयुक्त नवीन फीचर लॉन्च. सदस्यांना त्यांच्या येण्यापूर्वीचे जुने मेसेज पाहता येणार. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरण. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्याविरोधात लुकआउट नोटीस. हरिचंद्र उर्फ हॅरी बॉक्सर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी.